मिठी नदीसाठी देणार 286 कोटी रुपये। मुंबई मनपाच्या अर्थसंकल्पात मिठी नदीच्या कामांसाठी 286.25 कोटी रुपयांची विशेष तरतूद। त्यात नदीचं रुंदीकरण, प्रदूषण नियंत्रण, गाळ उपसण्यासंबंधीची कामं आणि पूर प्रतिबंधजन्य उपाययोजनांचा समावेश। वर्षानुवर्ष सुरू असलेल्या कामांमध्ये आतापर्यंत रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम 95%, तर संरक्षक भिंत बांधण्याचं काम 94.60% पूर्ण। यंदा गाळ काढण्यासाठी 38 कोटी रुपये खर्च केले जाणार। देवनार डम्पिंगवरती जूनपासून विजेची निर्मिती। महापालिकेच्या देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प जून 2026 पर्यंत सुरू होण्याची शक्यता। त्यामुळे प्रतिदिन 600 टन कचऱ्यापासून 7 मेगावॅट वीज निर्मिती शक्य होणार। मुंबईमधील कचऱ्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी कचऱ्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही। या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प परिणामकारक ठरणार असल्याचा पालिका अधिकाऱ्यांना विश्वास। मुंबई मनपाच्या अर्थसंकल्पात पूल विभागासाठी तब्बल 9,650 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। ही रक्कम मागील सुधारित अंदाजातील 5,519 कोटींच्या तुलनेत 70% अधिक। तरतूद केलेल्या निधीचा मोठा हिस्सा वर्सोवा ते दहिसर दरम्यानच्या कोस्टल रोड प्रकल्पासाठी वापरण्यात येणार। याशिवाय भाईंदर लिंक रोड, गोरेगाव मुलुंड लिंक रोड या प्रकल्पांनाही गती मिळणार। हे प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट। या प्रकल्पांमुळे मुंबईकरांचा रस्ते प्रवास होणार अधिक वेगवान। ड्रायव्हिंग लायसन्सला मिळणार ग्रेड्स। बेशिस्त ड्रायव्हिंग आणि वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स प्रणाली लागू करण्यात येणार। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली घोषणा। या प्रणालीत नियम मोडणाऱ्यांना लायसन्सवरील पॉइंट्स कापले जातील आणि वारंवार चुका केल्यास लायसन्स रद्द केलं जाणार। सिग्नल तोडणं, ओव्हर स्पीडिंग किंवा वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं अशा चुका केल्यास हे पॉइंट्स कापले जाणार। जर सर्व पॉइंट्स संपले तर संबंधित चालकाचा परवाना 6 महिन्यांसाठी निलंबित होणार। गंभीर गुन्हा असेल तर थेट परवाना रद्द होणार। विमानतळाजवळ नमाज अदा करण्यास परवानगी अशक्य। सुरक्षेच्या कारणास्तव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर शेड उभी करून रमजान आणि अन्य दिवसात रिक्षा, टॅक्सी, ओला किंवा उबरच्या चालकांना नमाज अदा करण्याची परवानगी देऊ शकत नाही, अशी भूमिका राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टात मांडली। खंडपीठानं राज्य सरकार तसंच MMRDAला सुरक्षिततेशी संबंधित बाबींचा विचार करून विमानतळ परिसरातच पर्यायी जागा निश्चित करण्याचे दिले निर्देश, जेणेकरून चालक आणि प्रवासी रमजान महिन्यात नमाज अदा करू शकतील। अदानी एअरपोर्ट होल्डिंगनं आपली बाजू मांडताना संबंधित जागेजवळ 3 मशिदी असल्याचा केला उल्लेख। त्यापैकी एक मशीद 1 किलोमीटरवर, जिथं पायी 13 मिनिटात पोहोचणं शक्य असल्याचं केलं नमूद।